नमस्कार. तर पहिलं आपलं आपुलकीचा प्रश्न काय मग कसा बरा आणा. तर मी गावात इलं आहे, गावामध्ये आपल्या कोकणातील आहे. तर मी इलेलं आहे गुढीपाडव्यासाठीच. गुढीपाडव्याच्या 4-5 दिवस अगोदर इलं आहे आणि काजीसाठी इलं आहे. तर गुढीपाडव्याचे तर शॉर्ट व्हिडिओ टाकले काय काय किंवा कसा काय केला होता. तर कोणी बघितली नसाल तर तुमका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघा ती पण. तर आता सध्या मी आणि सोबत प्रमोद काका आम्ही दोघे जात आहोत आमच्या गावात असलेली जेवढी मेन देवळं आहेत आमच्या गावात कणकवलीत सावडावा. तर सावडावा गावात जेवढी ही मेन देवळं आहेत थंय जात आहोत. आणि आमच्या गावात मेन म्हणजे प्रसिद्ध ठिकाण सावडाव धबधबो. यूट्यूबवर टाकशाल तुमका यूट्यूबवर 1000 व्हिडिओ भेटतली सावडाव धबधब्याची. तर तो तुमका मी कधी तो काय दाखवतो हे नाही कारण का खूप जणांनी दाखवल्यानी ह्या. तर आता आपण सर्वप्रथम आम्ही जातलो पावना देवीच्या मंदिरात. थैसून पुढे रामेश्वर मंदिर, त्याच्यानंतर खाली काटेवाडीत एक गणपतीचा मंदिर आहे. तर हल्लीच 2 वर्षापूर्वी बांधल्यानी आहे. आणि चौथा म्हणजे डगऱ्यावाडीत पण गणपतीचा मंदिर आहे. अशी 4 मंदिरं करतलो. तर कोणाकी हैसर येऊन पाया पडूचा असतात मंदिरांमध्ये तर कसा यायचा. तर कणकवली स्टेशनवर उतरलात म्हणजे कोण मुंबईसून येत असतात किंवा गोवा विवावर नाही येत असतात रेल्वेनी असंच कणकवली फिरत असतले किंवा असेच इले तर कणकवली स्टेशनपासून रिक्षा करून ST डेपो द्या आपल्या लालपरीच्या. थंयसून तुमका सकाळी 6ची, त्याच्यानंतर 8:15ची सकाळीच, दुपारी 1ची आणि संध्याकाळी लास्ट 5ची ST असतली. अशा 4 ST येतात आहे. आणि कोणाक रिक्षा घेऊन यायच्या तर त्यांनी डायरेक्ट येऊ शकतात, तसं काही हा नाही. तर आता आपण सुरुवात केली आहे तर चला दाखवतो तुम्हाला. तर हा बघा, हा आपला सावडावचा मेन रोड. जर कोणी समजा STने आलात तर तुम्हाला दाखवतो तो जो पॉईंट जिकडनं तुम्ही स्टॉप आहे, तो स्टॉप असा नाही बोलू शकत बट तिकडे तुम्ही उतरून पावना देवीच्या मंदिरात जाऊ शकता. शॉर्टकट आहे तो. तर हा जरा व्ह्यू बघा आमच्या गावाचा. 4 बाजूने तुमका व्ह्यू दाखवते. आणि हय डोक्यावर आपलं म्हणजे सूर्यदेवता. या गरम पण खूप होता त्याच्यामुळे चष्मा लावले मी. तर आता तुमका हे प्रत्येक म्हणजे कसे आम्ही जात आहोत काय शॉर्टकट हा तर आता सगळा दाखवतले. आणि तुमका तो स्टॉप पण दाखवतोय जर कोण STतून येत असत तर खाई उतरायचा. तर आता कोणी STतून येत असत हे बघा हैसर पिण्याची टाकी आहे. पिण्याच्या पाण्याची म्हणजे टाकी हैसून पूर्ण आपल्या सावडा गावात पाणी पुरवठा केलं जातं. आणि हे बघा हैसर ती टाकी आहे, हय तुमका उतरवतले. हैसून पण एक रोड आहे किंवा हैसून पण एक रोड आहे जाऊक. हे दोन्ही शॉर्टकट आहेत. तर आता हे बघा दाखवते तरी पुढसून पण तुमका. हे बघा हैसून तो शॉर्टकट आहे, आम्ही हैसून इला दुसऱ्या वाटेने. आणि हे बघा ह्यो रोड तुमका हाय ST थांबवायची, हैसून उतरून डायरेक्ट शॉर्टकटने खाली जायचं. तुमका तो पण रोड दाखवते कसं शॉर्टकट. तर आता चालत जातो. तर काय कोणाक जर समजलं नाही की बाबा शॉर्टकटनी कसा यायचा कारण का पहिल्यांदा कोणाक नाहीच समजतेला तर सरळ काटेवाडीत उतरायचा. काटेवाडीत उतरून थंय विचारलास ना की बाबा पावना देवीचा मंदिर खाया कारण का समोरच आहे, कोणी तुमका सांगतला. थंयसून तुम्ही कसे येऊ शकतास. चला आता तुमका ह्यो रोड दाखवते शॉर्टकट कसं होतो. तर ह्या बघा ह्या दिसता तुमका सरळ या पावना देवीचा मंदिर. आता कसा शेती नाही लावलेनी हो हैसून या हैसून हा ना तर हैसून पण शॉर्टकटच आहे.
खैसून जरा सावली भेटतली एवढाच. तर मग खैसून पण आता ते हैसून गेलेत काका. हे बघा मी हैसून जाते कारण का हैसून जरा पुढे गेलास ती बघा थैसर जरा सावली भेटता म्हणून. आता तुमका थंय डायरेक्ट मंदिराचं एक व्ह्यू दाखवते. तर या आमचा आपला पावना देवीचा मंदिर हा या सती मातेचा छोटासा मंदिर आणि हा आपला पावना देवीचा. आणि ही बघा ही ती चाफ्याची फुलं. ही गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही येऊन चाफे काढतो हैसरचे, कारण का ती गुढीपाडव्याक ती वेणी मळतात ना आणि ती सफेद लागतात चाफ्याची फुलं. ती हय दोनच. या मंदिर बघा तर आता आपण निघालो रामेश्वर मंदिराकडे जाऊ. तर आता थंय जातो आम्ही. थैसर पण आम्ही कसे जातो तर सांगतावच. बट आता जो कोण नवीन इलो असत त्याने एकच सिंपल आणि सोप्या काम करायचा. जसा काटेवाडीत उतरून इलास ना पावना देवीच्या मंदिराकडे, तसाच रिटर्न काटेवाडीत जायचा आणि थैसून पुढे गावकऱ्यांका विचारायचं की माका रामेश्वराच्या मंदिरात जाऊचं. ते तुमका बरोबर सांगतले की खैसून शॉर्टकट, कारण का तो माका आता लांब पडतो आणि आम्ही इलाव चालत, त्याच्यामुळे आम्ही हैसून शॉर्टकटनी जातो. तो शॉर्टकट दाखवतोय तुमका. पण आता ह्या पावना देवीचा मंदिर आहे या थैसून एंट्रन्स आहे. थैसून असो यो रोड आहे. तर आता हैसून आम्ही असे बाहेर पडतो ह्या वाफ्यात आणि तुमका दाखवतोय पुढे म्हणजे कसे आम्ही जातो होते. बघा अम्या काका पुढे आणि आपणाक आता जाऊचा खया तर मंदिरा ह्या बघा ह्याच्या पलीकडे आहे, ह्या झाडांच्या पलीकडे थय डोंगरात खया थयच आहे ना. हा थया बरोबर. आता तो तुमका रोड दाखवतोय कसं कसं. हे बघा हैसून आता असे जातलो आम्ही चालत आणि मग अर्धो आपणाक डोंगर चढूचो. चला आता हो एवढं तर मी दाखवत नाही इथपर्यंत, त्याच्या पुढे कंटिन्यू करते मग. तर आता ह्यो आपणाक छोटंसं ब्रिज पार करूचो. हे पावसातून इलास तर खाली वाळा म्हणजे पाणी असतला. थांब पहिलं नीट जाऊन दे माका. आणि एका वेळी इलास तर एकानेच यावा. आता हैसून आपणाक जाऊचा आणि बघा हैसर धूर येतं म्हणजे लोकांची भाजावळ पण चालू आहे. शेतीची कामं सुरू झाली आहेत. तर आता ही शेणी ही जाळी पण जाळतलच ना. अच्छा घरासाठी किंवा जाळवणीसाठी पण उपयोग करतात. आणि हे बघा ही शेतीची जाळवण चालू आहे. आणि आता आपणाक जाऊचा आहे. ह्या बघा हे असा सरळ योग्य येतात हे बघा. ही आता हैसून एंट्री आहे रामेश्वर मंदिराकडे जाऊ. आणि हो आपणाक एवढं मोठं म्हणजे एवढं आता डोंगर चढूचो. आता पटापट आपण जाऊया वरती मंदिराकडे. तर आता वरती जातो हळूहळू आम्ही. वरती म्हणजे मंदिराकडे जातो. तुमका व्ह्यू देतोय दाखवतोय मंदिर. थोड्या वेळ बसतो आम्ही आराम करतो. मग तुमका तिसराचा देऊळा म्हणजे काटेवाडी म्हणजे आमची जी सावडा ग्रामपंचायत आहे थयच काटेवाडीच्या पुढे आणि सावडा ग्रामपंचायतच्या अगोदर गणपतीचा. मग तुमका थंय नेतो. अजून वरती जाऊचा आमका काय व्हिडिओ मी सगळी नाही काढत आहे कारण का पायरे नीट नाही येते.
बस पाय बी मुरगळायचं माझं म्हणून त्या धडपड होईल म्हणून. ह्या बघा तुमका आता डायरेक्ट मंदिराकडेच जाऊन मी दाखवतले. तर या रामेश्वराचा मंदिर एकदा व्ह्यू बघा बाहेरून, तुमका एकदा व्ह्यू दाखवत आहे पूर्ण. हे बघा हैसून आपण इलाव खा. तर आता आपण रामेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही खाली निघालो. खाली आता खय जातलो काटे आपल्या सावडाव ग्रामपंचायतच्या इकडे. थंयसर खय तर गणपतीचा मंदिर. तर थंय जर कोणाक डायरेक्ट येऊचा तर सोप्पं आहे. सावडाव ग्रामपंचायतीकडे यायचं. थंयसून चालत एका किंवा अर्ध्या मिनटावरच त्या मंदिर आहे. आता आम्ही हैसून निघालो. आता फक्त जरा खाली जातो कारण का हे वाट धड नाही आहे त्याच्यामुळे. तर तुमका आता खाली जाऊन भेटतंय, मग थैसून व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया. तर या आता है सर गणपतीचा मंदिर. आता तुमका पुढे जाऊन दाखवतंय. तर हो एकदा व्ह्यू बघा तुम्ही. त्याच्यानंतर इकडे नाना नानी पार्क आहे, छोटंसंच आहे बसायला तुम्हाला. इकडे सगळी फुलझाडं लावलेली आहेत या साईडला, आणि त्या साईडला वॉशरूम पण आहे. तर आता आपण मंदिरात जाऊया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण त्या मंदिराकडून निघालो आम्ही. काकाला दमलो हा. तर आता डगरेवाडीचा मंदिर आहे गणपतीचा, थंय जातो. तर चला आता मी डायरेक्ट तुमका डगरेवाडीतच भेटतले, कारण का चालून लय हालत झाली आहे. चला मध्ये फक्त व्ह्यू दाखवतात. काटेवाडी इली की तुमका दाखवतोय काटेवाडी खया, काटेवाडीचा स्टॉप खया तो. चला बरं ना. हो आपलं डगरेवाडी स्टॉप. आणि हैसून आतमध्ये आपलं गणपती मंदिर आहे. बघू बाबा. मागे वाटतं व्हॉलीबॉल आणि खेळतोय पोरा. हा वाटतं बसूसाठी आणि करतली आहेत. तर तुमका आता मी सगळी चारीच्या चारी मंदिर दाखवलंय. कसा येऊचा कसा नाही तर आपण सगळं सांगितले. थोडीशी काय झाला, आता आम्ही पण चालत गेलो सगळीकडे, त्याच्यामुळे लास्टचे थोडासा काय मी पूर्ण नाही सांगू शकले. तर आता तुमका ही व्हिडिओ कशी वाटली ते आमका नक्की सांगा. म्हणजे सांगाच. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया पण लिहा सगळ्यांनी. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय 90% काय 99% लोक बघतात व्हिडिओ, पण कोण सबस्क्राईब नाही करत. तर सबस्क्राईब करा नक्की आठवणीने. तर आता आम्ही चाललो घरी जाऊन फ्रेश बिश होतो, तर आराम करतो, कारण का उन्हात
4 वाजता निघालो. आता वाटतं 7:30 वाजू गेले आहेत ऑलमोस्ट. म्हणून आता घरी जाऊन फ्रेश होऊन जरा आराम करतो. तर धन्यवाद. आमची ही व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा आणि नक्की एकदा आमच्या गावात येऊन व्हिजिट करा. पावसात इलास तर मस्त जा, तुमका धबधबो पण भेटत आणि हातवत तुमका सगळ्यांची दर्शनं पण घेऊक भेटतात. तर ही व्हिडिओ आपण आता इकडेच संपवूया. धन्यवाद. चला टाटा.